हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडरीक वरदा हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय। शांति ब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय। सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय। सद्गुरु सच्चिदानंद रामदास भगवान की जय। सद्गुरु चंपातई महाराज की जय। अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। सब संतन की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम, द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं, पूर्ण ब्रह्म परानंदं ईशम् आनन्दिवल्लभम्। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ति। स्वयी भानुजो भानु आराधिला, तयाच्या कुळी दीपकू दिव्य जाहला, हरि नितारी समस्ता। नमस्कार त्या श्री संत एकनाथा, श्रीपादनाथं गुरुराजमह्यं, मुमुक्षूणां ज्ञानदानैक्यदक्षं, घोटी क्षेत्रे निवासनं तं नमामि वेदविद्यां वरिष्ठम्। अनुरेणुया ठोकळा तुका आकाशा एवढा, अनुरेणुया ठोकळा तुका आकाशा एवढा, गिळून सांडिले कलेवर भ्रमाचा व्यापार, सांडिली त्रिपुटी ती उजळला घटी, तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता, अनुरेणू या ठोकळा तुका आकाशा एवढा। या जगभरामध्ये कोरोना व्हायरसनी त्या ठिकाणी थैमान घातलेलं असताना सर्व साधू संत मंडळी मात्र जे कालगतीवर ज्यांनी मात केलेली आहे, कालगतीवर मात करणं म्हणजे काय तर कोरोनाच्या संबंधाने लगेच कोरोना एखाद्याने असा हात वरती करून तो कोरोना लगेच संपुष्टात आणणं अशा प्रकारचा विषय नाही। ही सर्व आपलं समष्टीचं कर्म आपण उपभोगतोय। प्रत्येक शरीराला त्या ठिकाणी व्यष्टी असं म्हणलंय आणि अनेक शरीर मिळून ही समष्टी प्रकृती बनलेली आहे असं वेदांत सांगतो। मग आपल्याला जसं आपल्या कर्मानुसार देह प्राप्त होतो आणि ते कर्म भोगावं लागतं, तसं समष्टीचं सुद्धा कर्म आहे आणि हे समष्टीला भोगावं लागतं। परमार्थ याच्याकरता करायचं नाही की हे आमचं दुःख जाऊ दे, हे दारिद्र्य जाऊ दे, नाही, ते सहन करण्याचं सामर्थ्य भगवंता आम्हाला दे असं म्हटलं पाहिजे। त्याच्यामध्येही तुझा विसर आम्हाला पडू देऊ नको। त्याचा विसर नाही पडला की इथे या ज्या गोष्टी आपल्या आजूबाजूला सर्व चाललेल्या आहेत त्याचा काहीही परिणाम अंतःकरण वृत्तीवर होत नाही। आपल्या स्वानंदामध्ये तो, आपल्या भक्तीमध्ये, आपल्या ज्ञानविचारामध्ये तो तन्मय होऊन राहतो। जगामध्ये काय चाललेलं आहे
याची त्याला त्या ठिकाणी भान सुद्धा नसते, अशी ही स्थिती आहे. जसं ब्रह्मस्थिती आहे, ती ब्रह्मस्थितीला पात्र झालेला जो आहे त्याला कोणतेही सुखदुःख नाही, सुखदुःखाच्या वेगळा तो झालेला. त्याच पद्धतीनं सर्व जीवमात्रांनी या मार्गाचं आणि त्या ठिकाणी अनुकरण करावं म्हणून या ठिकाणी म्हणजे आनंद संप्रदायामधले महान तत्वचिंतक असणारे गुरुवर्य हरिभक्तीपरायण अशोकानंद महाराज कर्डिले आणि इतरही संप्रदायातील अनेक मंडळी यांनी या ठिकाणी हा फेसबुक लाईव्ह अशा प्रकारचा कार्यक्रम सत्संग सेवा सुरू केली. ही कालगतीवरती मात आहे. इतर जणांना सुद्धा आमच्यासाठी स्वरूप स्थिती प्राप्त व्हावी, सुखदुःखाच्या पलीकडे जाण्याचा विचार करावा, या दृष्टिकोनातून या महात्म्याने तुका आकाश आहे एवढा ही वेबसाईट तयार करून त्या ठिकाणी हा सत्संग चालू ठेवला. आज जेवढे लाईव्ह म्हणून या ठिकाणी हा सत्संगाचा लाभ घेत असतील त्या सर्व संत सज्जनांना या ठिकाणी साष्टांग प्रणिपात करून या ठिकाणी सेवेला सुरुवात करतो. हा आजचा जो अभंग आपण या ठिकाणी सेवेला घेतलेला आहे, अनुरेणू या थोकडा तुका आकाशा एवढा, हा अभंग सरकारी परत गाथा जी आहे तुकोबारायांची याच्यामध्ये नाही, देवडीकरांच्या गाथेमध्येही नाही, परंतु हा अभंग कोणताही अभंग चिंतनाला घेताना, कोणताही ओवी प्रवचनाला घेताना त्या ठिकाणी शास्त्र प्रमाण, ग्रंथ प्रमाण, गाथा प्रमाण असावं, हा संप्रदायाचा नियम आहे. वैकुंठवासी हरिभक्तीपरायण शंकर महाराज खंदारकर यांच्या गाथ्यामध्ये 625 नंबरचा हा अभंग अनुरेणू या थोकडा तुका आकाशा एवढा, गिळून सांडिले कलेवर भव भयाचा व्यापार, हा अभंग 625 क्रमांकाचा अभंग आहे. आणि तुम्हा सर्व संत सज्जनांची सेवा करताना या ठिकाणी मला ही सांगायचे की याच्यामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी सद्गुरु कृपेनं त्या ठिकाणी जी स्वरूपाकार स्थिती प्राप्त करून घेतली आणि ती करून घेत असताना त्यांची काय प्रक्रिया त्यांच्याकडून घडली, साधन कशा पद्धतीनं घडत गेलं, त्या साधनाची प्रक्रिया या अभंगामध्ये ते प्रतिपादन करतात. कमी शब्दामध्ये जास्त आशय असणार अशा प्रकारचा विचार ज्याच्यामध्ये सांगितला जातो त्याला सूत्र असं म्हणतात. तुकाराम महाराजांची अभंग ही सगळी सूत्रच आहेत. सर्व साधू संतांची अभंगवाणी ही सगळी सूत्रच आहे. सूत्र कधी बदलत नाही, परंतु ती त्या ठिकाणी कर्म करणारा आणि कार्य करणारा वेगवेगळ्या सूत्राद्वारे आपलं कार्य किंवा आपलं कर्म करू शकतो. तुकोबारायांच्या अगर इतर संतांच्या या सूत्रांद्वारे आपलं आयुष्याचं गणित सोडवायचं आहे आपल्याला. तुकोबारायांनी आपलं गणित सोडवलं. आजी फिटले माझे कोडे, बहुत जन्माचे साकडे, कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे. आजी फिटले माझे कोडे, माझं कोड आज फिटलं. कोड म्हणजे गणित, आयुष्याचं गणित. आणि हे गणित ज्या सूत्राद्वारे त्यांनी सोडवलं ती अभंग रूपाने ती सूत्र आपल्या समोर मांडली आणि त्याच्यातलंच एक अभंग हा या ठिकाणी आपल्याला आपलं गणित सोडवायचं. सर्व साधू संतांनी त्यांची गणित सोडवली आणि पुन्हा आपल्या समोर त्या रीती मांडल्या की तुम्ही सुद्धा याच रीतीने आमच्या पाठोपाठ जर आला तर मार्ग दावून गेली आधी दया निधी संतते, तेनेची पंथी चालू जाता न पडे गुंता, कोठे काही साध्यापर्यंत तुम्ही पोचल्याशिवाय राहणार नाही. ज्या सूत्राद्वारे ते स्वरूपाकार झाले, देवरूप झाले, ते सूत्र या अभंगामध्ये सांगितलं. आणि या सूत्राने त्यांनी आपला त्या अनुभवाला प्राप्त झाल्यानंतर त्यांनी आपला अनुभव प्रतिपादन केला. देव पहावयासी गेलो, तेथे देवची होवनी ठेलो, देव पहावयासी गेलो. वास्तविकता अशी आहे की साध्य साधनेची अंतिम स्थिती आहे. साध्य जे आहे ना, साधनेची अंतिम स्थिती आहे. आणि ही पहिल्या चरणामध्ये आणि शेवटच्या चरणामध्ये सांगितली या अभंगामध्ये. जे साध्य आहे, जे सिद्ध दशा आहे,
अनुरेणू या थोकडा तुका आकाशा एवढा. माझं स्वरूप कसं आहे, मी त्या स्वरूपाकार वृत्तीला प्राप्त झालो. ते स्वरूप कसं आहे आणि ते स्वरूप मला समजल्यानंतर आता मला काय करायचं आहे, की स्वरूप दुसऱ्यांना त्या ठिकाणी स्वरूपाकार करायचे, त्या स्थितीला प्राप्त करून द्यायचे. एवढंच उपकार करण्याचं कार्य आता माझं उरलेलं आहे. तुका म्हणे आता पुरलो उपकारा पुरता. असं या अभंगाची रचना आहे की पहिल्या चरणामध्ये आणि दुसऱ्या चरणामध्ये त्या ठिकाणी साध्य सांगितलं, पहिल्या आणि शेवटच्या चरणामध्ये सॉरी, आणि मधली जी 2 चरण आहेत त्याच्यामध्ये साधन सांगितलेलं आहे. साध्य आणि साधन यांचा विचार त्या ठिकाणी आपल्याला कळला पाहिजे. नरदेहाचं साध्य काय आहे? आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. धन्यामी जन्मा आलो दास विठोबाचे झालो. या नरदेहाला येऊन या आयुष्यामध्ये ही साधन करायचं आहे आणि त्याने साध्य काय करायचं आहे? सच्चिदानंद पदवी ही साध्य आहे. आणि हे आयुष्य या ठिकाणी साधन आहे. नरदेह हे साधन आहे. नरदेह निधान लागले हाती उत्तम सार उत्तम गती. देवची हो म्हणता ते होती तरी का चित्ती न धरावे. भागवतामध्ये नाथ महाराज सांगतात, भगवंत उद्धवाला सांगतात, मनुष्य देहाचे निज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे. एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिधलासे. म्हणून या ठिकाणी साध्य साधन विचार या ठिकाणी एकदा कळला की आपलं काम झालं. सर्वांचं साध्य या ठिकाणी एकच आहे. परमार्थ मार्गामधलं परमार्थ प्रेमींचं सर्वांचं साधन साध्य जे आहे हे एकच आहे. साधनं मात्र वेगवेगळी असते. कोणकोणत्या साधनानं कोणकोणत्या साधनानं नाना साधनांच्या केल्या खटपटा. जप तपारी साधनं, नाम साधन, अशी वेगवेगळी त्या ठिकाणी साधनं आहेत. परंतु साध्य मात्र परमात्मा हे रूपी साध्य जे आहे, परब्रह्म जे साध्य आहे ते मात्र एकच आहे. परमार्थामध्ये साध्य एकच असतं, साधन वेगवेगळे असली तरी. पण प्रपंचामध्ये मात्र त्या ठिकाणी साध्य साधनाचा विचार हा प्रत्येक घडीला बदलत असतो. आपण लहान असताना लहानांना साध्य साधन कळतच नसतं. छोट्यांना काही साध्य साधन कळत नसतं, अविद्य अज्ञान त्यामुळं. परंतु जे जाणकार आहेत त्या माता पित्यांनी त्यांना तरी ते साधन व्यवस्थित समजून दिलं पाहिजे ना. तर तेच कोण घडलेल्या स्थितीमध्ये जर असतील तर त्या बालकाला अज्ञानाला काय साधन समजून सांगणार, साध्य विचार काय समजून सांगणार. तो मुलं लहान असताना ज्या वेळेला शाळेमध्ये जातं, आई वडील त्याला त्या ठिकाणी त्याचं साध्य सांगतात, शिक्षण हे तुझं साध्य आहे. आता यांनाच साध्य साधन विचारणार द्यायला आलेला कळलेला नाही. मला हे सांगायचे की प्रपंचामधले साध्य साधन विचार कसा बदलत असतो, तसा परमार्थामध्ये साध्य साधन विचार जो आहे त्याच्यातला साध्य हा विचार कधीच बदलत नाही. साधनं वेगवेगळी असते पण साध्य बदलत नाही. इथे ज्या वेळेला शिक्षण हे त्या ठिकाणी साध्य ठरलं, शाळा हे साधन ठरलं. पुढे शिक्षण पूर्ण झालं, पदवी त्यात PhD केली, मास्टरी करून PhD जरी केली म्हणजे त्याचं साध्य पूर्ण झालं. अपुर आहे हे साध्य, पूर्ण साध्य नाहीये ते. आणि म्हणून त्या ठिकाणी आता साध्य बदललं. आता काय, आता त्या ठिकाणी नोकरी हे त्याचं साध्य झालं आणि शिक्षण साधन बनलं. बरं, नोकरी लागल्यानंतर नोकरी ही आता साधन झालं आणि छोकरी म्हणजे आता विवाह करायचा, मिसेस शोधायची, मुलगी शोधायची, लग्न करायचं, लग्न हे साध्य ठरलं. पहा कसा प्रत्येक क्षणाला विचार कसा घडीघडी विचार बदलत जातोय, साध्य साधन विचार कसा बदलतोय. लग्न झालं, लग्न झाल्यानंतर 2-3 वर्षानंतर त्या ठिकाणी पाळणा हल्ला पाहिजे हे त्या ठिकाणी आता साध्य ठरलं. मुलगा हे साध्य ठरलं आणि पत्नी हे साधन झालं. पहा म्हणजे आता जास्त विस्तार करत नाही तर अखंड 1 तासभर साध्य साधन विचार हिराहट गाडग संपणारच नाही, न संपणारच असा हा साध्य साधन विचार प्रपंच मार्गामध्ये असतो, संसार मार्गामध्ये असतो. पण परमार्थ मार्गामध्ये मात्र तसं नाही. साध्य एकच आहे. साधनं वेगवेगळी जरी असली तरी असू द्या वेगवेगळी साधनं, पण साधनं सुद्धा वेगवेगळी करताना एकच साधन तुम्हाला पकडावं लागणार आहे. साधकाला कोणतंही एकच साधन पकडावं लागणार आहे. नाहीतर एका व्यक्तीनं सांगितलं होतं एका व्यक्तीला की
तो पानाड्या होता आणि त्यांनी सांगितलं इथे जर 200 फुटावरती या जागेवर विहीर जर खोदली तर त्या ठिकाणी तुम्हाला एक 100 फुटापासूनच पाणी लागेल आणि उरलेल्या साठ्याला उपयोगी पडेल. 100 फुटावर पाणी लागेल, 100 फुटापासून पुढे साठ्याकरता अशी 200 फुटाची विहीर खोदा असं सांगितलेलं असताना सुद्धा 200 फूट विहीर खोदायची असं सांगितलं आणि तो निघून गेला. मग याने मात्र आपला विचार चालवला. त्यांनी सांगितलेल्या पद्धतीनं तो म्हणला 200 फूटच खोदायचंय ना. मग त्यांनी काय केलं, 50 फूट एका ठिकाणी, पुन्हा 25 फूट एका ठिकाणी, असं करत करत 200 फूट खोदलं. सांगा पाणी लागेल का? मग साधनाच्या ठिकाणी सुद्धा एकविधता असायला पाहिजे आणि म्हणून एकच साधन त्या ठिकाणी तुम्हाला पकडावे लागेल. नाना साधनं जरी असली, कोणतंही एक तुम्ही पकडलं तर शेवटपर्यंत साध्यापर्यंत जातपर्यंत तुम्हाला आता ते साधन बदलता येणार नाही ना, तर त्याच्यामध्ये तुमचा व्यर्थ वेळ जाईल. एकविधता तयार होणार नाही आणि एकविधता तयार न झाल्यामुळे साध्य त्या ठिकाणी अवघड जाईल. परमार्थामध्ये साध्य बदलत नाही, साधनं बदलतात. प्रपंचामध्ये मात्र त्याच्या उलटे साध्य साधन विचार प्रत्येक वेळेला बदलत जातो. म्हणून साधनेच्या संबंधाने अतिशय उत्कृष्ट असा संत एकनाथ महाराजांचा एक उत्कृष्ट अभंग त्यांच्या हरिपाठामध्ये आलेला आहे. प्रत्येक चरणामध्ये साधन हा विचार शब्द त्यांनी टाकलेला आहे. करा रे बापानो साधन हरीचे, जनी करणीचे करू नका, जेणे जन्म यमाची यातना, ऐसिया साधना करा काही. अंडरलाईन करा साधन या शब्दात आहे. ऐसिया साधना करा काही, साधनाची सार मंत्र बीज हरी, आत्मतत्व धरी तोची एक, कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम, एक हरी नाम जपता घडी, एका जनार्दनी न घ्यावा संशय, निश्चयेशी होय हरिरूप, हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. असं साधन करा जेणेकरून पुन्हा जन्माला आणि मरणाला यावं लागणार नाही. जन्म मरणाच्या परंपरे फेऱ्यामधून या ठिकाणी तुमची सुटका होईल. श्रीमद आद्यशंकराचार्य या ठिकाणी चरपटमंजरिका नावाच्या आपल्या ग्रंथामध्ये आणि संसाराची या प्रपंचाची जी व्याख्या आहे, डेफिनिशन आहे, ती सांगतात. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, इह संसारे खरुदुस्तारे, कृपया पारे पाहि मुरारे, भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते, भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. म्हणजे या ठिकाणी जन्म मरणरूपी परंपरा जी जीवाच्या पाठीमागे लागलेली आहे आणि ही परंपरा त्या ठिकाणी बाद व्हावी याकरता साधन करायचं आहे. आणि वास्तविक जन्म आणि मरण हे कशाला आहे? जन्म आणि मरण हे आत्म्याला नाही. अजो नित्य शाश्वत यम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. ज्या शरीराला आहे आणि आत्मा जो आहे हा त्या ठिकाणी अज आणि अविनाशी अशा प्रकारचा आहे. गीतेमध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये 11व्या श्लोकापासून 30व्या श्लोकापर्यंत ही मूळ गीता आहे. त्याच्यामध्ये हे 20 श्लोक जर आपण पाहिले, वासांसी जीर्णानि यथा विहाय आदी किंवा नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लेद्यांत्यापो न शोषयति मारुतः. हे श्लोक जर आपण त्या ठिकाणी पाहिले तर आपल्या लक्षामध्ये येईल. आणि म्हणून हे जे आत्मस्वरूप आहे, हे आत्मस्वरूप, तो आत्मा ब्रह्मस्वरूप आहे आणि त्या ब्रह्मस्थितीला आत्मस्वरूपाला प्राप्त होण्याकरता त्या ठिकाणी त्यालाच हरी असं संज्ञा शास्त्रकारांनी संतांनी दिलेली आहे. आपल्याला या ठिकाणी हरिरूप व्हायचंय. आता हे सुद्धा मुमुक्षुं करता बोलणं आहे. हरिरूप व्हायचंय हे म्हणणं सुद्धा मुमुक्षुं करताय. वस्तुस्थिती तशी नाही, त्यांची जिज्ञासा वाढावी, मुमुक्षुत्व वाढावं. परमात्मा कसा आहे, ब्रह्म कसा आहे हे सांगत त्या ब्रह्मस्थितीला प्राप्त होण्याची यांची उत्कटता वाढावी याकरता आणि काही प्रमाणांचा विचार त्या ठिकाणी सांगितला गेलेला आहे. मात्र वस्तुस्थिती मात्र याच्यापेक्षा वेगळी आहे. ती वस्तुस्थिती कशी आहे? हरिरूप व्हायचंय का पहिलेच आहात? तर हरिरूप त्या ठिकाणी जे तुम्ही पहिलेच आहात, हरिरूप व्हायचं नाही. मोटके गुरुमुखे उदय जत दिसे,
हृदयी स्वयं भजी असे आणि प्रत्यक्ष फावो लागे तैसे अपैसया. म्हणजे ज्या माऊली ज्ञानोबारायांचं श्रीगुरूचं वर्णन करताना जवळजवळ 7,000 ओव्यांमध्ये श्रीगुरूचंच वर्णन केलेलं आहे, असे माऊली ज्ञानोबाराय श्रीगुरूंना सुद्धा ब्रह्माचं स्वयंभूत्व प्रकटित करत असताना श्रीगुरूंना सुद्धा निमित्त कारणामध्ये घालतात. एरवी जे उपादान कारण आहे त्याला निमित्त कारणामध्ये घालतात. त्याचं कारण काय? कारण जर ज्या वस्तूच्या प्राप्ती करता साधन करायचं आणि ती वस्तू प्राप्त जर झाली नाही तर मग साधन काय कामाचं? एखादा दुकानदार खूप पोट बोलणार आहे, हो, अदबीनं वागणार आहे गिरायकांना त्या ठिकाणी, परंतु त्या ठिकाणी तुम्हाला पाहिजे ती वस्तूच त्याच्या दुकानामध्ये नाही. काय करायचं ते दुकान, त्याचं काय उपयोगाचं? म्हणून इथे काही गुरुबाजी बोकाळायला नको आणि त्या पद्धतीनं ज्या गोष्टीची प्राप्ती करायची जी साध्य आहे त्या साध्यापासून साधक त्या ठिकाणी विचलित व्हायला नको याकरता आणि परमात्म्याचं स्वयंभूत्व सांगत असताना आणि सद्गुरूंना श्रीगुरूंना सुद्धा निमित्त कारणामध्ये टाकले. नाथ महाराजांची सुंदर ओवी भागवतामध्ये आलेली आहे. पृथ्वी निधानी भरली आहे, परी पायाळी विन प्राप्ती नव्हे, तैसा आत्मा स्वतः सिद्ध आहे, परी गुरुकृपा आहे तै प्राप्ती. म्हणजे पृथ्वीमध्ये निधान आहे, खनिजांनी ती भरलेली आहे, असं असताना सुद्धा त्या ठिकाणी जर शोधणारा पायाळू असेल, त्याच्या डोळ्यामध्ये जर विवेकरूपी अंजन जर घातलं गेलं आणि त्या ठिकाणी मग त्याला त्याच्यातलं निधान त्या ठिकाणी आणि हे झाल्याशी ते निधान त्यावेळेला त्याला मिळेल, एरवी नाही. म्हणजे दोन गोष्टींची पूर्तता व्हावी लागेल. तो पायाळू असणं म्हणजे मुमुक्षू, आणि दुसरी गोष्ट जी आहे आणि त्याच्या डोळ्यामध्ये गुरुकृपेचा अंजन त्या ठिकाणी घालायचा आहे. या दोन्ही गोष्टीचा मेळ बसावा लागेल. वस्तू मात्र तयार आहे. गुरु शिष्य संवाद नारायण महाराज जालवणकर यांनी त्या ठिकाणी बलबीर महाराजांच्या शिष्य असणाऱ्या आनंदीबाई यांनी 14 चौकड्याचं राज्य अशा प्रकारचा एक छोटासा ग्रंथ आहे, स्फुट ग्रंथ आहे, आणि गुरु शिष्य संवाद रूपाने आध्यात्मिक ज्ञान त्या ठिकाणी प्रगटीकरण केलेलं आहे. त्याच्यामध्ये गुरु शिष्य संवाद रूपाने सुंदर असा विषय मांडलेला आहे. नारायण महाराज जालवणकरांच्या जीवनातला विषय त्यांनी सांगून ते शिष्याला विचारतात, ही शिष्या, मी तुला एक प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर तुम्हाला निशंकपणे दे. मर्यादेचं उल्लंघन होणार नाही, झालं तरी चालेल, परंतु सत्य बोल. तू गुरुकृपेची मर्यादा या संबंधाने माझ्या संबंधाने मर्यादा उल्लंघन होणार नाही म्हणून तू असत्य बोलशील ते मला चालणार नाही, ते नको. मला काय वाटतं याच्यापेक्षा वस्तुस्थिती सांग. आता मी प्रश्न विचारतो की तुला मी जे काही ब्रह्म त्या ठिकाणी भगवंताचं दर्शन घडून दिलं, तो भगवंत तुझ्यामध्ये पहिलाच होता की मी घडवून दिलं? मी म्हणजे पहिलाच होता. मग शाबास म्हटले. मग आता त्यांच्याबद्दल कृतज्ञता भाव हा वेगळा विषय, पण वस्तुस्थिती मात्र स्वयंभूत्व परब्रह्माचं त्या ठिकाणी कळावं या दृष्टिकोनातून विचारलेले. म्हणजे हरिरूप आपल्याला व्हायचंय का? नाही, पहिलेच आहोत, पण जो प्रतिबंध निर्माण झालेला आहे तो प्रतिबंध घालवायचा आहे. बाळक्रीडीच्या अभंगामध्ये एक प्रमाण आलेले, झालो ऐसा झालो कृष्णायसा आठवजा चित्ती, तर भेद भय वृत्ती उरली असेल. मी कृष्णरूप झालो, मी ब्रह्मरूप झालो असं जर वृत्तीमध्ये जाणीव राहिली ना तर त्या सुखाने ती सुद्धा अपूर्णता आहे. तिथं भेद आहे, तिथं भय आहे. आठवण आठव गेली भावाभाव झाला स्वयमेव पांडुरंग. तिथे आठवही नाही नाठवही नाही अशी स्थिती, म्हणजे वृत्तीच राहत नाही. तू काय म्हणे मग नये वृत्तीवरी सुखाचे शेजारी पोहले. जाणीव, वृत्ती म्हणजे जाणीव, जाणीवच नाही. परब्रह्म स्थिती अशी आहे की जिथे जाणीवच नाही. जाणीवनी व भगवंती नाही, खरे उच्चारणी पाही मोक्ष सदा. म्हणून तुकोबारायांनी मागणं मागितलं भगवंताकडं, जाणूनी नेनते करी माझे मन, तुझी प्रेम खून देवोनिया देवोनिया. पुढे ज्ञानेश्वरीमध्ये माऊली ज्ञानोबा म्हणतात,
तुम्हाला काय करायचंय? फक्त भ्रम निवृत्ती करायची आहे. वस्तू तयार आहे, परमात्मा तयार आहे. तुम्हाला काय करायचंय? भेद निवृत्ती करायची. पहिल्यांदा तुकोबारायांचं प्रमाण पहा. देश काळ वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला विश्वाकार. त्या स्वरूपाला त्या ठिकाणी देशभेद, देश परिच्छेद नाही, काल परिच्छेद नाही, वस्तू परिच्छेद नाही, असा हा हे आत्मस्वरूप आहे, ब्रह्मस्वरूप आहे. फक्त इथे काय करायचंय? भ्रांती घालवायची आहे. जेणे भ्रांतीपासून हिरतले माऊली म्हणतात, गुरुवाक्य मन धुतले, मग आत्मस्वरूपी घातले ठरवूया. मग इथे कोणत्या प्रकारची भ्रांती आपल्याला त्या ठिकाणी झालेली आहे? तर या ठिकाणी आपल्या वृत्तीमध्ये जे देहतादात्म्य वृत्तीनं पकडलेलं आहे, वास्तविक पाहता मूळ वृत्ती जी आहे ती ब्रह्माशी संलग्न असताना, ब्रह्मस्वरूप असताना पहिल्यांदा त्या ठिकाणी अहम ब्रह्मास्मी असं स्फुरण तयार झालं, हीच मूळ माया. परंतु गुणमायेचं निराकरण करण्याकरता आपल्याला मूळमायेचा साधन म्हणून अंगीकार करावा लागतो. आणि नंतर तीही त्या ठिकाणी घालवायचे. कापुराच्या वाती उजळल्या ज्योती ठाईच समाप्ती झाली जैशी. म्हणून इथे पुन्हा त्या वृत्तीनं अहम ब्रह्मास्मी या वृत्तीवरती आल्यानंतर ब्रह्मस्थितीपासून पुन्हा तेवढ्यावर राहिलं असतं तर हरकत नव्हती. पण तिथूनही वृत्ती जी घसरली आणि ती वृत्ती अहम देहोस्मी, मी देह आहे या वृत्तीवर आलं, म्हणजे देहाशी तादात्म्य केलं आणि हीच भ्रांती. आणि मग आपल्याला त्या ठिकाणी परब्रह्म स्वरूपापासून वेगळी व्हायला, जीवदशेला यायला कारणीभूत ठरली. जगद्गुरु तुकोबारांचा एक उत्कृष्ट असा अभंग आहे. भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु. परंतु या स्थितीला प्राप्त होण्याकरता काय करायला पाहिजे? तेव्हा ते दुसऱ्या चरणामध्ये त्या अभंगाच्या सांगतात. देहाच्या निरासे पावी जे या ठाया, माझी ऐसी काया जवनो हे, माझी ऐसी काया जवनो हे, माझी ऐसी काया जवनो हे. म्हणजे परब्रह्म स्थिती, भक्तीची स्थिती असो, वैराग्य प्राप्त करायचे, भक्तीचे म्हणून वैराग्य तो त्या ज्ञान सुद्धा प्राप्त करायचंय ना, तर तुम्हाला त्या ठिकाणी देह तादात्म्य सोडावं लागेल. देहाच्या निरासे, देहाचा निराश करावा लागेल. तुका म्हणे जववरी नाही निरसिला हा देह, तववरी अवघे सांसारिक. अभंगाची सुरुवात आहे. नवती ते संत करिता कवित्व. मग जरी अभंगवाणी त्यांच्या मुखातून बाहेर पडली पण देहाचं तादात्म्य सुटलेलं नसेल तर संसारिकच. वेद जरी पाठ असतील तरी, संतांच्या कुळामध्ये जन्माला आले असतील आमकी पिढी इतकी पिढी तरीही नाही. मग सर्व चरण त्याच्यातली त्या अभंगातली पाहून घ्या. देवभाव निरसन अतिशय महत्वाची गोष्ट आहे. जिथं चुकलं तिथंच दुरुस्त झालं पाहिजे. खंडूभटाचं पोट दुखतंय, नारायण भटाला खाडा देऊन जमणार नाही. म्हणून या ठिकाणी वृत्तीने जे तादात्म्य घेतलेलं आहे. दुसरा एक तुकोबारायांचा अभंग आहे. मी देह जव हे सरे उरला उरे विठ्ठल. काय करायचे? देह तादात्म्य जे वृत्तीनं स्वीकारले त्याच्यामुळं, आणि हा वेळ जमत नाही. एक वेळेला कबीर महाराज, आता ज्यांच्या भागामध्ये भात शेती असेल त्यांना हा दृष्टांत कळेल. एक पेर भात असतात, अशी पेरायची नांगराच्या मागे, आणि लाव भात असतात. लाव भात म्हणजे पहिल्यांदा जमीन भाजायची. ती भाजायची म्हणजे कशी भाजायची? जमीन नांगरून उकरून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये शेणगवऱ्या पालापाचोळा टाकून ती का भाजायची? तर त्याच्यामध्ये गवताचे वेगळे तण जे आहेत ना, त्या बीजांचा नाश करून टाकायचा आहे. आणि नंतर त्याच्यामध्ये असं टाकायचंय भाताचे, ज्याला साळ म्हणतो आपण. आणि ती टाकल्यानंतर ती उगवून आल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी ती काढायची, ते रोप काढायचं आणि त्याचा गाळ चिखल करून त्याच्यामध्ये पुन्हा असं टोकत जायचं, लावत जायचं. एक वेळेला कबीर महाराज त्या ठिकाणी अशा पद्धतीने भाताची लावणी करत असते त्यावेळेला, आणि त्या ठिकाणी एकाने विचारलं, महाराज क्या कर रहे हो? बोले इधर से उखाड़ता हूं और इधर लगा रहा हूं. म्हणजे काय करायचंय? परमार्थात बी नेमकं तेच करायचंय. इकडे जी वृत्ती लागलेली आहे देहाकडे, देह तादात्म्याकडे, ती इथे काढायची आणि परब्रह्म स्थितीकडे त्या ठिकाणी त्या वृत्तीला लावायचे. कनेक्शन फक्त बदली करायचे, बाकीचं काहीच करायचं नाही. कारण मी देह म्हणता कोटी ब्रह्महत्या, येऊन या पाठी थापटती. अशा प्रकारचं पाप क्षणोक्षणाला नकळतपणे आपल्याकडून घडतंय.
आणि हे मात्र जाण्याचा उपाय मी देह जव हे सरे उरला उरे विठ्ठल याकरता तुकोबाराय ह्याच्या अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात, गिळोनी सांडिले कलेवर भवभयाचा व्यापार अनुरेनुया थोकडा. गिळून सांडिले कलेवर अशा प्रकारच्या व्यापक स्थितीला, अशा प्रकारच्या सूक्ष्म स्थितीला, कारण जे सूक्ष्म आहे तेच व्यापक आहे, जे व्यापक आहे तेच सूक्ष्म आहे. अणुरेणूपेक्षाही छोट अशा प्रकारचं स्वरूप आहे ते. अणुच्या पेक्षा रेणू सूक्ष्म आणि त्याच्यापेक्षा परमाणू अतिशय सूक्ष्म, परंतु 3 प्रकार गृहीत न धरता अणु आणि रेणू असे 2च प्रकार तुकोबारायांनी गृहीत धरले. विज्ञान युगामध्ये वापरणारी आपण माणसं आहोत आणि त्या 16व्या शतकामध्ये विज्ञानाची प्रगती एवढी नसताना सुद्धा तुकोबारायांना त्या गोष्टीचं किती मोठं ज्ञान आहे. अणु रेणू या थोपडा म्हणजे छोटा किती तुम्ही म्हणाल, सूक्ष्म किती, माझं स्वरूप सूक्ष्म किती आहे, अणु रेणू महान या अणुपेक्षाही लहान असं, आणि रेणू अणुरेणूपेक्षाही लहान अशा प्रकारचं अणुरेणू या थोकडा. आणि मोठं किती म्हणाल तर तुका आकाशात एवढा. आकाश केवढं आहे पा, अगा आकाश के नाही हे नरिगेची कवनी ठाई. हे कोणत्या ठिकाणी कशामध्ये आकाश नाही सांगा म्हणजे. आकाश म्हणजे पोकळी, आकाश म्हणजे निळं अस्तरवरती दिसतं ते नाही. निळं का दिसतं ते आपल्या समजण्याच्या पलीकडे जातं म्हणून निळं दिसतं. दृष्टीच्या पोचत नाही आपली दृष्टी तिथपर्यंत म्हणून निळं दिसतं. निळं नाही येते, तुम्ही त्याचा शोधच लागायचा नाही, आकाशच आपल्याला सापडायचं नाही. तर आकाशाचं पांघरुण ज्याला म्हणतात तो परमात्मा किती मोठा असेल. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूप वर्ण गुण जेथे. तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी पाहता पाणी दुरी सारोनिया. म्हणजे आकाशाचंही पांघरून असणारा असा हा परमात्मा. आणि किती व्यापक आहे पहा, आणि छोटा किती आहे, तानुरेणू या थोपडा. पण याच्याकरता ही अनुभूती येण्याकरता काय करावं लागेल तर गिळून सांडिले कलेवर आणि भवभयाचा व्यापार. त्याच्याकरता ही जी कलेवर आहे, शरीर जे आहे याच्याशी जे काही तादात्म्य त्या ठिकाणी वृत्तीनं धारण केले ते तुम्हाला सोडावं लागेल. माऊली ज्ञानवराय 6व्या अध्यायामध्ये सांगतात, हा विचारून अहंकार सांडिले मग आसक्तीच वस्तू होईजे. जैशी आपुली स्वस्ती सहजे आपण केली. सर्वात बाधक जर कोणती गोष्ट असेल परमार्थामध्ये तर असा असणार हा देह अहंकार. देहवासना, शास्त्रवासना, लोकवासना अशा ज्या त्रिविध वासना आहेत, ईशना म्हणतात त्यांना. तर त्या ठिकाणी देहवासना ही जास्त आढळते. मग देहवासनाच्या संबंधाने लोकवासना, शास्त्रवासना ह्या निर्माण होत असतात. वास्तविक वृत्तीचं देहाशी तादात्म्य प्राप्त झालं, ब्रह्माकार वृत्ती असावी लागते, ती देहाकार त्या ठिकाणी झाली. परंतु आता ज्यांची देहाकार वृत्ती मावळी ब्रह्माकार वृत्तीवरती आहे त्या महात्म्यांची स्थिती पहा कशी आहे. कबीर महाराजांचा पोटरीचा लोचका कुत्र्यांनी तोडला, भान नाही त्यांना, दुसऱ्या व्यक्तीने सांगावं लागलं. त्यावेळेला कबीर महाराज म्हणतात, कुत्ता जानी चमडा जानी, म्हणजे देहाशी तादात्म्य एवढंच सुद्धा नाही. आपलं काय झालं, मी माझा अनुभव सांगतो. साताऱ्याकडे एका गावाला कार्यक्रमाला कीर्तनाच्या सेवेकरता जाण्याचा प्रसंग आला. त्या व्यक्तीने सांगितलं, बाबा अमुक एसटीने अमुक ठिकाणी आल्यानंतर तिथे तुम्ही उतरल्यानंतर तिथून 3 किलोमीटर आमचं गाव आहे, आपण चालत जाऊ, तिथून मी तुम्हाला न्यायला येईल त्या गाडीला. ती महाराज आले, मी गाडीतून त्या उतरलो आणि चालू लागलो. 2 किलोमीटर चालू आलो. 1 किलोमीटर आता त्यांचं गाव राहिलं होतं. रस्त्याच्या कडेला शेताच्या खूप दूर अंतरावरती माळरानावरती एक गाय चरत होती. या व्यक्तीने मला थांबवलं, महाराजांनी म्हणजे थांबा जरा, आणि त्या गायीला अजून दूरवर त्या ठिकाणी पिटाळून लावलं आणि मला म्हणले, आले परत आणि मला म्हणले चला आता. आम्ही गेलो, त्या ठिकाणी सेवा पार पडली. 1 वर्षानंतरचा पुन्हा प्रसंग, 30 तारीख, 30 गाडी, 30 व्यक्ती, आणि 2 किलोमीटर चालत आलो. आता 1 किलोमीटर गाव राहिले आणि त्या ठिकाणी त्या शेतामध्ये
जवळजवळ 10-12 जनावरांनी धुडगूस घातला होता, पिकाची नासाडी चालवली होती, परंतु या ग्रस्तांनी त्याला त्या ठिकाणी हुसकलो सुद्धा नाही त्या जनावरांना. माझ्या गेल्या वर्षीचा प्रसंग ध्यानात आल्यावर मी त्यांना म्हटलं, बाबा गेल्या वर्षी या शेतापासून खूप अंतरावरती ती गाय चरत होती, तरी तुम्ही तिला हुसकून लावलं, आणि आज शेतामध्ये एवढ्या जनावरांनी धुडगूस घातलेला आहे तरी तुम्ही त्यांना हुसकत नाही. ते म्हणले, त्याचं काय आहे बाबा सांगू का, गेल्या वर्षी ते आपलं होतं आणि आता ह्या वर्षी खरेदी दिली. पहा म्हणजे केवढा परिणाम झाला. आपलं होतं आणि त्यामुळं हा त्रास होता, आणि आपलं नाही म्हणल्यावर त्रासच मिटला. म्हणून अहम आणि मम हे जे दोन ध्यास त्या ठिकाणी जीवाच्या ठिकाणी आहेत, ती त्याच्या सुखदुःखाला कारणीभूत आहेत. आणि त्यातला महत्वाचा जो काही अहम जो आहे तो या देहाच्या संबंधानाचा या ठिकाणी दूर करायचा आहे. आणि ती तादात्म्य जी वृत्ती धरते तिला जाणीव असं म्हणतात. त्या जाणीवेने तर आपलं नडवलेलं आहे सगळं. वर्म सांगताना परमार्थाचं तुकोबारा सांगतात, वर्म ते एक आहे दृढ धरावा भाव. ठीक आहे, मग तिथे आड काय येतं तुकोबारा त्याच्या पुढे सांगतात, जाणीव नागवन लागून तो ठाव. त्या परमार्थाचं वर्म भाव आहे आणि ती परमात्म्यापर्यंत घेऊन जातं, पण जाणीव नावाची गोष्ट अशी आहे की ती तिथपर्यंत जाऊ देत नाही. इथं जाणीव करी तोची नेमी अखिलेपण मिरवी त्याची उनेमी धालो ऐसे म्हणे तो काहीच नाही माऊली म्हणतात. आणि तुकोबाराय म्हणतात, वर्म ते एक आहे दृढ धरावा भाव, जाणीव नागवन लागून तो ठाव. म्हणून संगटा ती त्या जाणीवेचा सेवी अद्वैत भाव. तुका म्हणे मागे संती आची केला उपाव. म्हणून या ठिकाणी तुका म्हणे जाणीव अंतरा, मग अंतरिया थारा आनंदाचा. आणि म्हणून आपण या ठिकाणी आपल्याला नडणारी गोष्ट ती कोणती आहे, तर देहासी वृत्तीचं जे तादात्म्य आहे ते तादात्म्य या ठिकाणी सांडायचंय. गिळून सांडिले कलेवर मग भवभयाचा व्यापार किंवा भवभ्रमाचा व्यापार दोन्ही पाठ आहेत. मग भवभय राहणारच नाही, संसार नाहीच आहे. संसार हीच कल्पना आहे ते सर्व परब्रह्मच आहे. भवभयाचा व्यापार किंवा भवभ्रमाचा व्यापार, भूभव होणे म्हणजे होणारी गोष्ट आहे, अस्तित्वात नाही, असणे नाही, भूभव होणे या अर्थाने शब्द आहे. मग असा हा जो भवसागर, भवसिंधू, भवनदी अशी ते उपमा दिलेली आहेत त्याला. जन्म मरण परंपरा म्हणजेच भवसागर, भवनदी असो. मग या ठिकाणी अडथळा करणारा, प्रतिबंध करणारा एक मुद्दा या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मी त्याचा विचार केला, देह तादात मी त्या ठिकाणी सोडलं. आणि त्यानंतर आता दुसरी जी काही गोष्ट आहे ती म्हणजे या ठिकाणी परमार्थामध्ये त्रिपुटी जी नावाची गोष्ट आहे, ही त्रिपुटी आड येत असते. भेद दशेला आपल्या वृत्तीला घेऊन जाणार, द्वैत दशेला आपल्या वृत्तीला घेऊन जाणारी कोणती जर गोष्ट जर असेल तर त्या ठिकाणी त्रिपुटी. एक म्हटल्याबरोबरच द्वैत होतंय, दोन म्हटल्यावर दोन होतील हे तर सोडा. अहो, एक म्हटल्यानंतरच लगेच द्वैत होते. एक ही जाणीव वृत्तीमध्ये आली ना, एकपणाची जाणीव आली, त्यामुळे द्वैताचा भाव तयार झाला ना तिथे. दुसरं समोर दुसऱ्या कोणत्या गोष्टी यायचं तर पुढच्याच अजून गोष्टी राहिल्या, परंतु एकामध्येच एकत्वाची जाणीव झाली, त्याच वेळेला द्वैताला सुरुवात झाली. मग इथे दृश्य समोर आपल्या आलं, त्या दृश्याची जाणीव झाली आपल्या वृत्तीमध्ये, त्यामुळे हा द्रष्टा बनला, पाहणारा द्रष्टा बनला. आणि मध्ये जे आहे त्याला दर्शन असं म्हणतात. मध्ये जी पोकळी आहे त्या दृश्य वस्तू आणि द्रष्ट्याच्या मध्ये जी पोकळी आहे त्याला दर्शन असं नाव आहे. लगेच इथे पहा, एका गोष्टीच्या जाणीवेमुळे, दृश्याच्या जाणीवेमुळे याच्याकडे द्रष्टत्व आलं आणि मधलं दर्शन, अशी ही त्रिपुटी त्या ठिकाणी तयार झाली. दुसरी त्रिपुटी त्या ठिकाणी अशी आहे, माऊली ज्ञानोबाराय सांगतात हरिपाठाच्या एका अभंगामध्ये, आता तो अभंग कोणी घेत नाही, कोणाचे हे ग्रहा देह कोणाचा, हैबत बाबांच्या जुन्या मालिकेमध्ये हरिपाठामध्ये तो अभंग आणि असायचा. त्याच्यानंतर एक अभंग हरिपाठ असते 28 हा एक असायचा, तर कोणी ती घेत नाही. परंतु त्या कोणाचे हे ग्रह देह कोणाचा याच्यामध्ये
त्रिपुटी मांडलेली आहे. ध्येय ध्याता ध्यान त्रिपुटी वेगळा, सहस्रदळी उगवला सूर्य जैसा. म्हणजे जसं दृश्य द्रष्टा दर्शन, तसंच ध्येय ध्याता ध्यान ही त्रिपुटी आहे. ध्येय म्हणजे वृत्तीनं ठरवलं मला परमात्मा हे माझं ध्येय आहे, आणि ज्या वेळेला ठरवलं त्याच वेळेला हा ध्याता झाला. वास्तविक आहे ते सर्व काय आहे? परमात्माच आहे. दृश्यही परमात्माच नटलेलं आहे. म्हणजे जे दर्शन आहे तीही तोच आहे, आणि द्रष्टाही तोच आहे. पहिल्यांदा आपण दृश्य द्रष्टा दर्शन ह्या त्रिपुटीच्या संबंधानं नाथ महाराजांचं एक प्रमाण पाहू, आणि मग या ध्येय ध्याता ध्यान या त्रिपुटीबद्दल बोलू. खूप सुंदर असा अभंग नाथ महाराजांचा माऊली ज्ञानोबारायांबद्दलचा आहे. त्याच्यामध्ये ते म्हणतात, ज्ञानदेव चतुराक्षरी जपतो करी सर्वज्ञ. आता सर्वज्ञ तुम्हाला म्हटले बरं, तुम्ही कोण आहात अजून आपल्यालाच काय जाणीव नाही आपण कोण आहोत. साधू संतांना आपल्या स्वतःच्या स्वरूपाची तर जाणीव आहेच आहे, पण तुमच्या आपल्याबद्दल सुद्धा ही जाणीव आहे. तुम्हाला ते सर्वज्ञ म्हणतात. आता आम्ही तुम्हाला काय समजतो, काय सांगावं, काय काय म्हणतात, यांच्या लवण्या आणायला पाहिजे. मी म्हणतो म्हणणाऱ्यांच्याच लवण्या आणायला पाहिजे. माऊली ज्ञानोबा काय समजतात तुम्हाला? प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, मी दुबळाची तसे भक्ती, म्हणून बोलदरी गंगावती तरी स्वीकारालती. ही पहा साधू संतांना काय दिसते आणि आपल्याला काय दिसते, आम्हाला सांगणाऱ्यांना काय दिसते. ज्ञानदेव चतुराक्षरी जपतू करी सर्वज्ञ, ज्ञान ज्ञान विरहित ब्रह्म प्राप्तीची संज्ञा. ब्रह्म कसं आहे? ज्ञान अज्ञानाच्या पलीकडे आहे. ब्रह्माच्या ठिकाणी अज्ञान तर नाहीच, पण ज्ञान बी नाही. कारण अज्ञान याला बी जाणीव कारणीव होते, आणि ज्ञान याला बी जाणीव कारणीव होते. म्हणून जाणीव नावाच्या गोष्टीवर फोकस करा, तिच्या संबंधाने विचार करून ती कशी सोडण्याचा प्रयत्न करता येईल, तेव्हा ब्रह्मस्थिती आपल्याला कळेल. ज्ञान विरहित ब्रह्म प्राप्तीची संज्ञा, ज्ञाता ज्ञेय होय निजांगे ऐसी प्रतिज्ञा. नाथ महाराज म्हणतात, मी प्रतिज्ञेवर सांगतो ज्ञाताच ज्ञेय आहे. अरे ही त्रिपुटीच नाही, ज्ञाताच ज्ञेय आहे. ज्ञानाग्नी पापे जळती ही ज्याची आज्ञा, ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो, वासुदेवची होय अखंड वदनी वदेतो. चला याच्यातलं आपल्याला हे प्रमाण घ्यायचं होतं. ज्ञाता ज्ञेय होय निजांगे ऐसी प्रतिज्ञा. ज्ञाताच नाही आहे, त्रिपुटी नाहीच. आणि मग आपण अजून एक त्रिपुटी आपण पाहू. देव, भक्त आणि नाम. तुका म्हणे देव भक्ताचा संगम तेथे ओघनाम त्रिवेणीचा. आता सांगा, देव, भक्त आणि नाम ही त्रिपुटी कशी तयार झाली? तुम्ही साध्य ठरवलं. तुम्हाला साध्य ठरवलं म्हणजे तुम्हाला विसर पडला होता. काही मोठं शोभेचं लक्षण नाही, बिल्लाचे लक्षण आहे हे. अरे देवाच्या प्राप्ती करता निघाले तुम्ही आपण, म्हणजे त्या ठिकाणी बिल्लाजेपणाचं लक्षण नाही तर काय लाजेचं लक्षण आहे काही. जी वस्तू स्वांगे अंगाने तुम्ही आहात आणि तिच्या शोधा करता निघाले. आता जी आज्ञानी त्या आज्ञा वासरात लंगडी गाय शहाणी, त्यांच्यामध्ये त्याला शहाण म्हणलं जाईल. ज्ञानामध्ये तो आज्ञानी ठरेल. वस्तुस्थितीचा जर विचार जर केला तर देवाच्या शोधाकडे निघाला ना, तिथे त्रिपुटी तयार झाली. हा झाला भक्त. देव हे त्याचं साध्य झालं, आणि त्याच्याकरता जे साधन आहे नाम हे झालं का तीन. आणि हे आम्ही तीन कल्पना करतो. तीन कल्पित केल्यामुळं, त्रिपुटी मांडल्यामुळं आम्ही भगवंतापासून दूर जातो. सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा चव्हाण सांगायचे आमचे सद्गुरू, ती म्हणायची पहा, देव, भक्त, नाम, आत्मा, ईश्वर, परमात्मा, ब्रह्म, अजून काय तुम्हाला नावं द्यायची असतील ती द्या. जीव, शिव, ईश्वर, काय ती नावं द्यायची ती द्या. हे सगळं आणि पाहुणे तुम्ही, हे सगळं एक आहे. बल म्हणजे प्रश्नच मिटला ना, त्रिपुटीचा संबंधच नाही. आणि म्हणून या ठिकाणी ही एक त्रिपुटी आपण मांडून बसतो आणि त्या वस्तूपासून दूर जातो, परमात्मा स्वरूपापासून. त्या ठिकाणी जसं माऊली ज्ञानोबारायांनी सांगितलं तसंच मगाशी त्यांचंही आपण नाथ महाराजांचं प्रमाण पाहिलं. आता माऊलींचं प्रमाण मध्ये तरी आपण घेतलं होतं ते पहा. ध्येय ध्याता ध्यान या त्रिपुटीच्या वेगळा आहे परमात्मा. ध्येय ध्याता ध्यान त्रिपुटी वेगळा, सहस्रदळी उगवला सूर्य जैसा. जसा त्या ठिकाणी
हजारो सहस्र किरण त्या सूर्यनारायणाची आहेत. मग ती किरण हेच त्याचं स्वरूप आहे. किरण वेगळी आणि तो वेगळा असं नाही. त्या पद्धतीनं ही त्रिपुटी नाही असं माऊली ज्ञानोबा हरिपाठाच्या प्रमाणामधून सांगतात. ज्ञानेश्वरीमध्ये जगत, जीव जगत आणि परमात्मा यांचा संबंध सांगितला गेलेला आहे. सर्व शास्त्रकारांनी, वेदांतांनी, ग्रंथांनी, सर्व संतांनी आणि हा संबंध आपल्या समोर ठेवलेला आहे. माऊली ज्ञानोबा कसा संबंध ठेवतात पहा. माझे या भगवंत अर्जुनाच्या निमित्तानं माझे या विस्तारलेपणाचे निनावे, हे जगचिनो हे आगवे. मी विस्तारत गेलो आणि ही जगत बनलं. नाही ते जगत नाहीये, मीच आहे. माझे या विस्तारलेपणाचे निनावे, हे जगचिनो हे आगवे. जैसे दूध मुराले स्वभावे, तरी तेची दही. का बीजची झाले तरू, अथवा भांगारची अलंकारू. तैसा मद एकाचा विस्तारू, ते हे जग. शास्त्रामध्ये अध्यस्त विवर्त आणि अनध्यस्त विवर्त वेदांतामध्ये मांडलेला आहे. मग हा जो अलंकार पाने झाकले बाळा सोने काय वाया गेले. मग अलंकार जे आहे ते सोनं आणि अलंकार हे वेगळं नाही. हा अनध्यस्त विवर्त आहे त्या ठिकाणी. आणि अध्यस्त विवर्ताची उदाहरण देताना शुक्तिवरी पाहता रजत डोळा दिसे, रज्जुवरी भासे मिथ्या सर्प. रशी असताना रशीवरती सर्पाचं भासवणं, शिंपला असताना त्याच्यावरती चांदीचं भासवणं, ही अध्यस्त विवर्त आहे. विवर्तवाद का मांडला आहे? सर्व परब्रह्मच, पण हे अजातवाद आहे हा. आणि हा अजातवाद जीवाला पटणार नाही. म्हणून त्यांचीच कल्पना स्वीकारून त्यांच्या कल्पनेचं त्यांच्या पद्धतीने निराकरण करण्याचं काम साधू संतांनी केलं. आणि यांना अजातवाद पटणार नाही म्हणून विवर्तवाद समोर घेतला. आणि पुन्हा त्या ठिकाणी तो कसा खोटा आहे हे ठरवून अजातवादाचं त्यांच्या वृत्तीमध्ये आणि काय केलं, निर्मिती केली. काय केलं? अजातवाद पटत नाही म्हणून विवर्तवाद स्वीकारला. जसं गणित सोडवण्याकरता एक्स मानलं तर शेवटी उत्तर काय एक्स येतं का? नाही, शेवटी उत्तर येतं, एक्स राहत नाही. तसं उत्तर त्या ठिकाणी सापडतं. जीव जगत आणि परमात्मा यांचा संबंध अनेक ठिकाणी मांडला गेलेला आहे. तसं या ठिकाणी मांडला की बीजेची झाले तर अथवा भंगारची अलंकारू. तैसा मध्ये एकाचा विस्तारू, तेही जग. किती सुंदर पद्धतीने विषय मांडलेला आहे. त्याच्यानंतर माऊली ज्ञानोबा यांनी ज्ञानेश्वरीमध्ये 13व्या अध्यायामध्ये 12व्या श्लोकामध्ये त्या ठिकाणी हा सुंदर विषय त्रिपुटीच्या संबंधाने मांडलेला आहे. त्याच्या अगोदर 11व्या श्लोकामध्ये जो विषय मांडलेला आहे तो आपण त्या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करूया. ती म्हणतात इथे त्रिपुटी आम्हाला स्वीकारावी लागते. एक्स मानला ना का हा पहा. का आता त्रिपुटी नाही स्वीकारलं तर काय होईल हे बी पहा. अजातवाद पटत नाही म्हणून विवर्तवाद स्वीकारलाय. रज्जू सर्पाकार भासयले जग नंबर. आणि पुढे मग जग असं की वस्तू प्रमा असं निवेदन आहे. परंतु या ठिकाणी ती का स्वीकारावा लागतो? त्या ठिकाणी जे त्याला ज्ञेय का म्हणावं लागतं? नाही म्हणावं तर कोणी मुमुक्षुत्व आणि जिज्ञासू कोणी त्याच्या शोधाला जाणार नाही हो. हे कारण आहे की स्वीकारलं गेलेलं आहे. हे एक का स्वीकारले गेले आहे? गणित सोडवण्याकरता स्वीकारला गेलेलं आहे. मग त्या संबंधाने माऊली ज्ञानोबा या ठिकाणी म्हणतात तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे ते जया दिसे ज्ञानास्तव. परमात्म्याला वस्तू असा शब्द वापरलाय. 15व्या अध्यायामध्ये 15व्या श्लोकाच्या खाली ती ओवी आलेली आहे. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मतस्मृती ज्ञानमपोहनञ्च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदांत कृद्वेद विदेव चाहं. एरवी सर्वांच्या हृदय दिशी मी अमुका हे ऐशी जे बुद्धी स्फुरेया निशी ते वस्तुगामी. म्हणजे वस्तू हा शब्द वापरला. तुकोबारांनी म्हणतात ओळखारे वस्तू सांगणारे कल्पना जणी आडनाना जाऊ नका 12 अभंगामध्ये. त्या पद्धतीने इथं परमात्म्याला ती वस्तू असं म्हणलेलं आहे. आणि त्या ज्या ज्ञानास्तव त्या ठिकाणी दिसेल. इथे त्रिपुटी का मांडलेली आहे पहा. काही वेळेला विषयी माणसं काय म्हणतात, आपण तुम्ही काय परमार्थी माणसं, आपण काय म्हणणार सर्व खलविदम ब्रह्म, सगळं परब्रह्मच आहे इथून तिथून. तर विषयी माणसं सुद्धा म्हणतात ना, आपल्याला चांगलं करायला बी देवच लावतो आणि वाईट करायला बी देवच लावतो. पहा कशी आहे. म्हणजे विषय यथेच्छ भोगतील. देहात्मवादी चार्वाकवादी ही विषय यथेच्छ भोगतो, त्याचे भोगते ठरतील. विषय भोगत राहतील. परमात्म्याच्या नावाखालं
हे नावाखाली याकरता हे होऊ नये म्हणून या ठिकाणी ज्ञेयाची गोडी लागावी, ज्ञेयाच्या प्राप्तीचं ध्येय, मुमुक्षूच्या जिज्ञासूच्या दृष्टीनं त्या वस्तूला ध्येय म्हणले. अन्यथा ज्ञेय नाही, ज्ञाता नाही आणि ज्ञान ही ज्ञान सुद्धा नाही, त्रिपुटीच नाही. पण स्वीकारली कोणाच्या दृष्टिकोनातून ही लक्षामध्ये घ्या. तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू दिसे असेल ती जया दिसे ज्ञान असतं. ते एक वाचून याने जे भवस्वर्गादी ज्ञानी ती अज्ञान ऐसा म्हणे निश्चय करी. ते केवळ त्या ठिकाणी अशा प्रकारचं जे परमात्मा स्वरूपाचं ज्ञान आहे त्यालाच आम्ही ज्ञान असं म्हणतो. इतर जेवढे काही पार स्वर्गाला जाण्याच्या संबंधानं काही मार्ग आहेत, साधन आहेत, ती सुद्धा अज्ञान आहे. तर मग बाकीच्या विषयाच्या संबंधानं, इतर विषयाच्या संबंधानं काय सांगायचं म्हटले. म्हणून त्या ठिकाणी ते म्हणतात तैसे ज्ञानदाता करी आघवीची एकीकडे सारी. विषय संबंधाचे ज्या ज्या गोष्टी असतील, स्वर्गाधिक सुख जे आहे हेही विषयामध्ये मोडतं, ती बाजूला करून मग मन बुद्धी मोहरी अध्यात्म ज्ञानी, आणि मन आणि बुद्धी या ठिकाणी अध्यात्म ज्ञानाकडेच लावून द्या. आणि अशी ज्याची मती स्थिर झालेली आहे म्हणे एक हेची आती जाणणे ते भ्रांती अशी निकुरीशी मती मेरू होय असा निश्चय ज्याचा झाला. एवं निश्चयोदयाचा द्वारे अध्यात्म ज्ञानाचा ध्रुवदेव बघणीचा तैसा राहिला. ध्रुव जसा आढळ पदाला प्राप्त झाला तसा अध्यात्म ज्ञानाबद्दल ज्याचा असा निश्चय झाला. जयाची आठाई ज्ञान या बोला नाही, तयाची आठाई ज्ञान या बोला नाही आन. जे ज्ञानी बैसले म्हणते व्हाची तो ते तो मी. आणि त्याच्या ठिकाणी असं ज्याची निश्चय झालेला आहे त्याच्या ठिकाणी ज्ञान आहे हे तर आम्हाला सांगावं लागेल ना. आणि हे सांगण्याकरता आम्हाला त्रिपुटी स्वीकारावी लागेल ना. नाही तर आमच्या अंतःकरणात पक्क आहे त्रिपुटी नाहीच. पुढेच ते म्हणतात ना की ज्या वेळेला त्याची त्या ज्ञानावरती दृष्टी बसली, ज्ञानस्वरूप झाला, तेव्हाची ते तो मी, तो आणि मी वेगळा राहिलो नाही. पहा किती सुंदरपणे विवेचन माऊली ज्ञानोबाराय सांगतात. तरी बैसलेपणे जे होय ते बैसताची बोले न होय, तरी ज्ञानातया हे सरीसा पाडू. म्हणजे ध्यान धारणेला बसलं तरच परमात्मा आहे. आणि ध्यान धारणेच्या व्यतिरिक्त इतर कर्म करत असताना कोणत्या सत्तेने ती कर्म करतो. म्हणजे सर्व काळ आहे, नुसतं ध्यान वृत्ती पुरता परमात्मा नाही. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालवे सिंहाती धारोनिया. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. साधू संतांचा अनुभव आहे, हा निश्चय आहे. आणि आपण सुद्धा त्या मार्गाने गेल्यानंतर आपला सुद्धा निश्चय तोच होईल. आणि तत्वज्ञान निर्मळ फळे जे एक फळ ते ज्ञेयही वरी सरळ देखी जया. अशा प्रकारच्या त्या तत्वज्ञानावर, परमात्मा स्वरूपाच्या ज्ञानावरती ज्याची दृष्टी आढळ आहे. एरवी बोधाने ज्ञानी. पहा त्रिपुटी का मांडावी लागली याचं कारण. एरवी बोधाने ज्ञानी जरी ज्ञेय दिशेची म्हणी, तरी ज्ञानला होईन म्हणी जहाला सांगता. तुम्हाला बोध होण्याकरता जे ज्ञान दिलेलं आहे आम्ही केलाय गुरु. कधी म्हणतात आम्ही केलाय गुरु. कशा करता केलाय. ज्ञेय त्या ठिकाणी प्राप्त झालं का, झालं का नाही झालं हे कळण्याकरता त्रिपुटीचा विचार चालला बरं काय. ते नाही तर त्रिपुटी नाहीच. पुन्हा होऊया का. एरवी बोधाने ज्ञानी जरी ज्ञेय न दिशेची म्हणे, तरी ज्ञान लाभ होईन म्हणे जाला सांगता. कसं काय लाभ होईल. म्हणणं म्हणजे लाभ नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी जरी ज्ञानाचे प्रकाशे परतत्वी दिठी न पैसे, ते स्फूर्तीचे असे अंध होऊन म्हणून ज्ञान जे तुले दावी, ते तुली वस्तूची आगवी, ते देखे ऐसी भावी बुद्धी चोख. म्हणजे इथे काय करायचं आहे. परमात्मा तयार आहे, फक्त जी बुद्धी वृत्ती त्या ठिकाणी मलिन झालेली आहे ती त्या ठिकाणी चोख करायची, चित्त शुद्ध करायचंय. शुद्ध ज्याचा भाव झाला मग दुरी नाही देव त्याला. या लागी ज्ञानी निर्दोखे दाविले ज्ञेय देखे. ज्या ज्ञानानं ते ज्ञेय दिष्टोत्पत्तीला येतो, अनुभवाला येतो, तैसे उन्मेके आखिला जो. अशी ज्याची वृत्ती झालेली, जेवढी ज्ञानाची बुद्धी वृद्धी म्हणजे ते इथे वृत्तीचा व्यापकपणा वाढवायचा आहे. अनुरेणू या ठोकळा तुका आकाश एवढा. ब्रह्म तेवढं आहेच व, परंतु तुमची वृत्ती जी आहे बुद्धिवृत्ती, तुमची बुद्धिवृत्तीचा व्यापकपणा वाढवायचा आहे. बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण आपण ब्रह्मनिष्ठा राखे परिपूर्ण तत्परायण. अहर्निशी ऐसे व्यापक ज्ञान वरे जयांच्या हृदयी दिवसित आले, तयासीच समता दृष्टी बोले नवल काही. असा विषय आहे. जेवढी ज्ञानाची वृद्धी तेवढीच जयाची बुद्धी. तो ज्ञान ही शब्दी करणे न लगे. आणि असं व्यापकपणे ज्याच्या ठिकाणी त्या ठिकाणी सापडलेलं आहे.
आणि त्यालाच त्या ठिकाणी ज्ञानी असं म्हटलं जातं. पै ज्ञानाची प्रभे सवे जयाची मती नेई पावे, तो हातधरणी शिवे परतत्वाते. आणि अशा पद्धतीनं ज्याच्या वृत्तीमध्ये असं ज्ञान प्रकाशित होतं तसं पाहिलं तरी प्रमाणात तुकोबारायचं आहे. तुका म्हणे ज्ञान तोची नारायण, जाणती सज्ञान गुरुभक्त. जे ज्ञान आहे तेच नारायण आहे. भगवान परमात्मा ज्ञान स्वरूप आहे असा त्याचा अर्थ. तोची ज्ञान हे बोलता विस्मयो कवन पंडू सुद्धा. काय सविता ते सविता म्हणाव्याचे, सूर्याला काय सूर्य म्हणायची गरज आहे का? आता ज्याच्या वृत्तीमध्ये ते ज्ञान प्रकाशलं त्याला ज्ञानी म्हणायची काय गरज आहे? परंतु मुमुक्षु आणि जिज्ञासू यांच्या संबंधानं मग त्याला ते ज्ञानी म्हणावं लागतं, अन्यथा ही त्रिपुटीच नाही. आणि म्हणून या 11व्या श्लोकानंतर 12व्या श्लोकामध्ये अन्वय केला, इथे व्यतिरिक केलेला आहे. व्यतिरिक आणि अन्वय ह्या दोन पद्धती त्या ठिकाणी वेदांत शास्त्रामध्ये आहेत. व्यतिरिक म्हणजे वेगळं वेगळं करणं. तुम्ही नेहमी खाताना सुद्धा वेगळं करता. तांदळामध्ये जर खडे असतील तर ते त्याच्या सगळ्यात भात घालत नाही, मग खडे काढून टाकता आणि तांदूळ निवडून घेतात. हे वेगळं करणं आहे. व्यतिरिक म्हणजे वेगळं करणं आहे. व्यतिरिक म्हणजे असं मी म्हणेल की केंद्रीकरण करणं आहे. आणि मग विकेंद्रीकरण करणं म्हणजेच व्यापकपणे त्या ठिकाणी करणं, म्हणजेच त्याला अन्वय अशी पद्धत. मुळात ते तांदूळ सगळे निवडलेले एकत्र करून भात घालणं याला अन्वय असं म्हणतात. व्यतिरेक स्वरूपानं त्या ठिकाणी सांगण्याचं तात्पर्य अनुभव संपन्नता प्राप्त होण्याकरता व्यतिरिक पद्धत अवलंबावी लागते. आणि त्याला जर अनुभव नाही आला त्या आत्मस्वरूपाचा तर त्या ठिकाणी अन्वय. आता जगतामध्ये उपदेश करताना सर्व अन्वयाचाच उपदेश चाललेला आहे. म्हणजे खड्या सगट आणि तांदूळ शिजवले जातात आणि लोकांना खाऊ घातले, याला कोण अन्वय म्हणेल? इथे हा आनंद संप्रदाय हा तुम्हाला वेगवेगळं करायला शिकवतो. आणि त्या म्हणजे तो काही वेगळा आहे असं नाही. माऊली ज्ञानोबारायांचा आहे, तुकोबारायांचा आहे, सर्व साधू संतांचा विचार सांगणारा हा संप्रदाय आहे. तो खड्या सगट तांदूळ कोणाला खाऊ घालत नाही. खडे वेगळे करतो मग तांदूळ, म्हणजे अन्वय करण्याचा प्रकार जो आहे हा प्रबोधाचा आहे. आणि व्यतिरिक पद्धती अनुग्रहाची. अनुग्रहाच्या माध्यमामधून केंद्रीकरण केलं जातं. अनुभव येण्याकरता सर्व वृत्ती आवरून धरून केंद्रीकरण करावं लागतं. व्यतिरिक पद्धतीनं ब्रह्मास्मी हा अनुभव प्राप्त होतो. आणि मग नगदे तूच ब्रह्म नाही तर सर्व ब्रह्म असं व्यापक आहे. याच्याकरता प्रबोध आहे. करोनी प्रबोध संत पार उतरले असा सुंदर अनुभव त्या ठिकाणी मेळ घालणारा हा संप्रदाय आपल्याला प्राप्त झालाय. आपण अतिशय भाग्यवान आहोत. आणि त्याच्यामध्ये जसं इकडे शांतामाई पासून आणि त्या ठिकाणी आपण इकडे मालिका आपल्याकडे बंडो बाबा, केरो बाबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा अशी आली. त्याच पद्धतीनं इकडे शांतामाई पासून इकडे गणेशानंद बाबा आणि त्यानंतर पुढे चंपामाई आणि मग आपले गुरुवर्य हरिभक्तीपरायण अशोकानंद महाराज कर्डिले ही मालिका अशी आली. म्हणजे ही आपल्याला पुन्हा त्याच्या पुढे आपण जाऊन वारकरी संप्रदायाच्या संबंधाने तुम्हाला मी थोडासा घालतो. तो असा आहे की नाथ महाराजांची म्हणणं आहे अभंगामधून, जो काय निर्गुण निराभास जेथून उद्भव शबल ब्रह्मास, आदी नारायण म्हणती जास तो सर्वास आदी गुरु ब्रह्मा तयाचा अनुग्रहित. मग इथे परंपरा त्यांनी यात्रींना उपदेश केला, त्यांनी गुरुदेव दत्तात्रयांना. ही आनंद संप्रदायाची मालिका गुरुदेव दत्तात्रयापासून इकडे नारायण महाराज जालवणकर आणि अशी आनंद संप्रदायाची मालिका इकडे कुठली, तिथून आनंद संप्रदायाची मालिका नाथबाबांकडे तिकडे गेली. म्हणजे जगत श्री संत एकनाथ महाराज हे आनंद संप्रदायाचे प्रवर्तक आहेत. मग पुढे हे सगळे माऊली ज्ञानोबारायांनी स्वरूप संप्रदाय, प्रकाश, आनंद संप्रदाय आणि चैतन्य संप्रदाय या चारींचं एकत्रीकरण केलं. मेळविली मांदी वैष्णवांची, त्याला भागवत संप्रदाय हे नाव दिलं, याचा अन्वय केला. आणि म्हणून आम्ही आपल्याला आणि वारकरी संप्रदाय असं जे सांगायला सांगितलं आणि सांगतो त्याचं कारण हे आहे. परंतु त्या ठिकाणी राष्ट्रीयकरण बँकांचं जरी इंदिरा गांधींनी केलं तरी व्यवहार करताना ज्याचं ज्या बँकेत खातं असेल तिथेच व्यवहार घडणार आहे. वारकरी संप्रदाय जरी आम्ही आमचं सांगितलं अभिमानाने आम्ही, तरी आम्हाला व्यवहार करताना अनुग्रह, प्रबोध, दीक्षा घेणं ही करत असताना आणि आम्हाला मात्र आनंद संप्रदायाच्या माध्यमामधूनच करावं लागेल. किंवा कोणी स्वरूप संप्रदायाचा असेल तो त्या माध्यमातून करील, चैतन्य संप्रदायाचा असेल चैतन्य संप्रदायाच्या माध्यमामधून करील, प्रकाश संप्रदायाचा असेल त्या माध्यमामधून करील. अशी ही परंपरा आणि रीत आहे. चला पुढे आपला विषय चालला होता त्रिपुटीच्या संबंधानं अन्वय, आणि तो या ठिकाणी या 12व्या श्लोकामध्ये आहे. तो थोडक्यामध्ये 5 मिनिटांमध्ये आपण पाहणार आहोत आणि आपली वेळ त्या ठिकाणी संपणार आहे. त्याच्यामध्ये या अभंगाचा अन्वय त्या ठिकाणी एवढ्या वेळामध्ये आपल्या 5 मिनिटांमध्ये पाहायचा आहे. तो 12वा श्लोक असा आहे
13व्या अध्यायातला 12वा श्लोक. पहिला सांगितलं तो 11वा श्लोक आहे व्यतिरेक करणारा, आणि अन्वय करणारा असा हा 12वा श्लोक आहे. नेयम यतत् प्रवक्ष्यामि यज्ञात्वाम मृतमश्नुते अनादिमत्परम ब्रह्म न सत्तां न सदुच्यते. तरी ज्ञेय ऐसे म्हणणे वस्तू ते येण्याची कारणे. त्या वस्तूला आम्हाला ज्ञेय का म्हणावं लागलं? माऊली म्हणतात जे ज्ञाने वाचून कवणे उपाय नाही. ज्ञानाचा उपाय केल्याशिवाय ज्ञेय कळत नाही, म्हणून आम्हाला त्याला ज्ञेय म्हणावं लागलं. अन्यथा ते ज्ञेय आणि ज्ञान अशी त्रिपुटी ज्ञाता ही त्रिपुटीच नाही. आणि जाणतले आवरोते काहीच करणे नाही जेथे जाणण्याची तन्मयाते आणि जयाचे. जे ज्ञेय जाणल्यानंतर त्या ठिकाणी काहीच करण्याचं शिल्लक राहत नाही, काही करण्याची वृत्तीच शिल्लक राहत नाही. आणि ज्याला जाणल्यानंतर ज्याचं जाणणं तन्मय स्थितीला प्राप्त करतो. किती तन्मयता, त्यालाच समाधी असं म्हणतात. समाधी म्हणजे अजून वेगळं काही नाही. वरी तन्मयाची झळके वरी छत्र असं जे म्हणलेलं आहे. आणि ज्याला ही तन्मयता प्राप्त झाली, भगवंत म्हणतात तया ती मी माथा मुकुट करी. जी जाणतल्यासाठी जे ज्ञेय जाणल्यानंतर संसार काढून या काठी जिरोनी जाई जे पोटी नित्यानंदाच्या. संसार संपुष्टामध्ये येतो आणि नित्यानंदाच्या पोटामध्ये सर्व वृत्ती एक रूप होऊन जातात. नित्यानंदच शिल्लक राहतो. ते ज्ञेय गायसे आधी जया नसे. त्या ज्ञेयाला आधी नाही. आधी नाही, मध्य, अंती तिन्ही ठिकाणी ती आहे असं म्हणावं, नाही तर त्या ठिकाणी त्याला काय नाही, आधीच नाही. म्हणजे एवढा अनंत आहे. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना विनाशा. असा ते ज्ञेय गायसे आधी जया नसे परब्रह्मा पैसे नाम जया. आणि त्याला परब्रह्म हे नाम आहे. जे नाही म्हणून जायचे त्याला जर नाही, देवच नाही असं जर म्हणलो किंवा परब्रह्मच नाही, तर विश्वाकारे देखील त्यावेळेला तुम्हाला विश्वाची काय होती या ठिकाणी स्फूर्ती निर्माण होते तुमच्या वृत्तीमध्ये. म्हणजे ज्याची वृत्ती विश्वात्मक आहे ना, म्हणजे विश्व म्हणून जगत म्हणून ज्याच्या वृत्तीमध्ये जाणीव आहे त्याला देव नाही, त्याला परब्रह्म अनुभवाला येणार नाही. आणि ज्याची परब्रह्माची दृष्टी उघडलेली आहे ना त्याला जगत दिसणार. एक ज्ञानेश्वरीमध्ये 17व्या अध्यायामध्ये पहिली ओवी आलेली खूप सुंदर ओवी आहे. मावळवित विश्वाभासू नवल उदयला चंडांशु अद्वयाब्जिर्विकासु वंदू आता. जगतातला सूर्य उगवल्यानंतर जगताचं भान होतं, जगताची जाणीव होती, जगत प्रकाशित होतं. पण श्रीगुरुरूपी चित सूर्य जर चिराकाशामध्ये उगवला तर या ठिकाणी जे जगत आपल्याला भासतंय वृत्तीमध्ये ते बावळतं. काय श्रीगुरूचं महिमान आहे. ऐशी श्रीगुरूची महिमान आकळीते की असे साधन म्हणून मी आज जाणून नमन निवांत केले. माऊली ज्ञानवरा म्हणतात. आणि म्हणून जर जे नाही म्हणून जायची तर विश्वाकारे देखील जे परब्रह्म नाही असं जर म्हणलं तर मग तुम्हाला विश्वत्वाची जगताची जाणीव होईल. आणि विश्वाची ऐसे म्हणजे तरी ती माया. आणि जर या विश्व त्या ठिकाणी स्वीकारलं, जगत स्वीकारलं तर ती माया आहे. रूप वर्ण व्यक्ती ज्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी रूप नाही, वर्ण नाही, व्यक्ती नाही, नाही दृश्य द्रष्टा स्थिती. पा त्रिपुटीच नाही, नाही दृश्य द्रष्टा स्थिती. कारण दृश्यही तोच आहे, द्रष्टाही तोच आहे, आणि जी मधलं दर्शन आहे तेही तोच आहे. तरी कोणी कैसी आथी म्हणावी पा. आणि साचती जरी नाही तरी महदादी कोणी ठाई स्फूर्त कैचे काही ते विनासे. दर्शनाच्या संबंधाने सांगितलं. मग हे जे स्फूर्त वृत्तीमध्ये ते काय आहे, अरे ते सुद्धा परब्रह्मच आहे. म्हणून याथी नाती हे बोली आहे किंवा नाही हे बोलणं. जे देखोनी मुखी झाली आहे किंवा नाही, परमात्मा आहे किंवा नाही, बरं इथं मौनच पडतं. वेदांना मौन पडलं तर एक वेदमुखे झाले मन पवन पांगुळले राती बिन मावळले रविशशी. ऐसे जे आगात जेथ वेडावती वेद ते ताल्पमी मतिमंद काय वरून. म्हणजे काय वर्णन करता येत नाही का? नाही, वाचा पांगुळते त्या स्वरूपाशी एकरूप झाल्यानंतर. पण त्याही वृत्तीला ज्यांनी गिळून टाकलं ते त्याचं वर्णन करू शकतात. बरं, त्याच्या पुढे त्यांनी म्हटलेले ते ताल्पमी मतिमंद काय वरून इथं थांबलीत का? माऊली नाही. परी ते तासे एक चाढारू तेनेची बोले मी सदरू जै सानुकूल श्री गुरु ज्ञानदेव म्हणे. श्री गुरूंच्या कृपेनं अशा पद्धतीनं जे वाचित न सापडणार ते बोली अर्पाचे रूप दाविलं. हे संतांचं महिमान आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी म्हणून याची नाती हे बोली जे देखोनी मुखी झाली विचारेशी मोडली वाट देत तिथे तर्क अंगिनी घ्यायनी जयाच्या. जैसी भांडगट शरावी तदा कार्य असे पृथ्वी तैसे सर्व होऊन या सर्वी असे जी वस्तू त्याला नाही असं आम्हाला म्हणावं लागलं.
वास्तविक पाहता अशा प्रकारे नेय ज्ञाता ज्ञान हे त्रिपुटीच नाही, जगद्गुरु तुकोबाराय आणि आपला अभंग तशाच पद्धतीने आपल्या समोर ठेवतात. सांडिली त्रिपुटी दीप उजळला घटी, आणि परिणाम मग अनुरेणुया थोपडा तुका आकाशा एवढा. आणि आता मग काय करील तर तुका म्हणी आता उरलो उपकारापुरता. ज्या साधनाच्या माध्यमामधून स्वरूपाकार स्थितीला प्राप्त झालो त्याची इतरांनाही त्या ठिकाणी कळावं, त्यांची जन्ममरण परंपरा चुकावी, त्यांचा अज्ञान जन्ममरण कोणाला आहे त्या संबंधाने जावं, ज्याला जन्ममरण नाही ते मी आहे असं त्यांना कळावं, हे कळवून देण्याचं काम आणि आम्ही त्या ठिकाणी इथून मागे करत आलो, आजही करत आहोत आणि इथून पुढेही करत राहणार. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी बोलिली जे ऋषी साच भावी वर्ताया. याकरताच आम्ही आलो झाडू संतांचे मार्ग. मागच्या विचाराल तर मागे बहुता जन्मी हेच करीत आलो आम्ही, भवताप श्रमी श्रमले निवोत्या. उजळावया आलो वाटा खरा खोटा निवाडा. असो या पद्धतीनं ती म्हणतात तो काम ही आता उरलो उपकारापुरता. तुम्ही म्हणाल बरेच लोक उपकार करणारे आहे. परोपकाराय फलंती वृक्षा परोपकाराय वहंती नद्या. त्या पद्धतीनं आम्ही समाजामध्ये अनेक उपकारी माणसं पाहतो, परंतु त्या उपकारानं एखाद्याला अन्नदान दिलं तर तेवढ्या पुरतं त्याची भूक भागणार आहे, दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याला खायला लागणार आहे. अत्यंतिक दुःखाची निवृत्ती परम सुखाची प्राप्ती ही तहान भूक जन्म मरण परंपरा मिटवणारी गोष्ट आहे आणि तीच खरी उपकाराची गोष्ट आहे. आणि ते करण्याकरता साधू संत आले जे येथे उपकारासाठी आले. घरच्या वैकुंठी वैकुंठात वास करणारे साधू संत मंडळी परमात्मा हा सुद्धा जगतावर हीच गोष्ट जगताला समजून देण्याकरता या ठिकाणी परब्रह्म परमात्मा अवतीर्ण झाले, साधू संत अवतीर्ण झाले. तुका म्हणी आता उरलो उपकारापुरता अनुरेणु या थोकडा तुका आकाशा एवढा. 5 मिनिट आपली जास्त घेतली, वास्तविक आता वेळेच बंधन आहे आपल्याला, मी माफी मागतो आपली. आणि या ठिकाणी अनुरेणु या थोकडा तुका आकाशा एवढा. गिळून सांडिली कलेवर भो भयाचा व्यापार. सांडिली त्रिकुटी दीप उजळला घटी. कोणता दीप? आत्मदीप, आत्म ज्योत. तशी तर आत्मज्योती नजर नाही आती, पण तेल नवाती बुझ नाही झाली. अखंड लागलीशी ज्योती. आनंद लहरीची गती काय वर्णो. अशा पद्धतीनं या ठिकाणी गुरुवर्य हरिभक्तीपरायण भागवताचार्य महान विभूती आहेत आपल्या संप्रदायामध्ये, अशोकानंद महाराज खर्डिले. त्यांनी आपल्याला शांतामाईची आपल्या संप्रदायातल्या एक महान अधिकारी, सहीच्या निशाणी अंगठा असे असणारा, परंतु सद्गुरूच्या कृपेने ज्यांच्या मुखामधून अभंगवाणी जगद्गुरु तुकोबाराय माऊली ज्ञानोबारायांसाठी बाहेर पडली, अशा प्रकारचे जवळजवळ 2000 अभंग आणि त्याच्यातल्या काही अभंगावरती आणि महाराजांनी शांताबाईंची अभंग गाथा काढली. सुंदर अशा प्रकारचं ही उपलब्धी आम्हाला करून दिली. महाराज आम्ही आपले आभारी आहोत. आणि आजही या तुका आकाशा एवढा या वेबसाईट या माध्यमामधून आणि मला या ठिकाणी सेवा करण्याची संधी दिली. आज सकाळीच महाराजांचा फोन आला. तुम्ही म्हटलं 2 दिवसांनी करूया, तर ती म्हणली नाही आज एकादशी, एकादशीच्या दिवसाला असं मी म्हटलं चला आपल्याला पर्वणी काळ लागतंय तर नाही का म्हणायचं. आणि मग मी त्यांना होकार दिला आणि या ठिकाणी आपल्या सर्व संत सज्जनांची पुढे हा विचार मांडण्याचा प्रयत्न केला. संप्रदाय याचा अर्थ आहे की अनादिकालचं तत्वज्ञान संप्रत काळामध्ये जसंच्या तसं अनुभवाला आणून देणं याला संप्रदाय असं म्हणतात. संप्रदाय हा शब्द आहे बरं तो संप्रदाय नाही, त्याला मी काना दिला ती आमची चूक आहे. सम्यकेन प्रकर्षती इति संप्रदाय. सम्यक ज्ञान जैन धर्मीयामध्ये सुद्धा सम्यक ज्ञान असा शब्द आपण आलेला आहे. सम्यक ज्ञान म्हणजे अपरोक्ष ज्ञान, प्रत्यक्षानुभूती. आणि असं सम्यक ज्ञान सम्यकेन प्रकर्षती इति संप्रदाय. आजच गुरुवर्य साखरे महाराजांची प्रवचन सेवा त्यांच्या सद्गुरूंच्या 80व्या पुण्यतिथी निमित्त फेसबुक लाईव्ह वरती ऐकली. खूप सुंदर. ओम नमो अद्वैत प्रतिपाद्या याच्यावरती. आणि ब्रह्मसूत्रामधली 4 सूत्रांच्या माध्यमामधून त्यांनी त्या पहिल्या ओळीचा सुंदर असा विषय मांडला. त्याच्यामध्ये संप्रदाय या शब्दाचा उलगडा आणि त्या संबंधाने त्यांनी खूप सुंदर असा केला. आणि सोप्या भाषेमध्ये श्रीपद बाबा या संबंधानं त्या संप्रदाय शब्दाची व्याख्या सांगायची की अनादिकालचं तत्वज्ञान जसेच्या तसं संप्रत कालामध्ये म्हणजे वर्तमान कालातही
आणि साधकांना मोक्षाला अनुभूतीला आणून देणारा जो काही पंथ असेल त्याला संप्रदाय म्हणतात. आता वारकरी हा पंथ आहे, संप्रदाय या शब्दाची व्याख्या सांगितली. असो, झालेली सेवा. पंढरीश परमात्मा माऊली ज्ञानोबा, जगद्गुरु संत तुकाराम महाराज, शांतीप्रभू एकनाथ महाराज, भक्तीचे स्पेशालिस्ट नामदेवराय, माझे सद्गुरु सच्चानंद श्रीपाद बाबा, रामदास बाबा, स्वानंद सुखनिवासी ब्रह्मलीन चंपामणी महाराज, गुरुवर्य भागवताचार्य अशोकानंद महाराज तरडेरी आणि तुम्हा सर्व संत सज्जनांच्या चरणी समर्पित करून श्रीला पूर्ण विराम दिला. कुंडली कवरदा हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, सद्गुरुनाथ भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. कुंडली कवरदा हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, सद्गुरुनाथ भगवान की जय. इकडे माझ्या मोबाईल आपण नका, त्याला काय बंद झालं तरी झालं.